आपण आज कलिंगडाच्या वेगवेगळे 4 पेय इथं पाहणार आहोत, ड्रिंक्स पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक मोठं कलिंगड इथं घेतलेलं आहे आणि ते कापलेलं पण आहे. त्याच्या बिया वगैरे काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत पहा आपण. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे थंडगार सरबत प्यायला सगळ्यांनाच आवडतं पहा. असं हे आपण सरबत आता करणार आहोत. अतिशय हेल्दी, शरीराला पोषक आपण घटक इथं वापरलेले आहेत. घरगुती साहित्यामध्येच हे बनवलेलं आहे. आणि ह्या वाटीचं आपण माप घेतलेलं आहे पहा. इतके आपण वाटी भरून ते घेत असतो पहा. पहिलं आपलं आहे कलिंगड लिंबू सरबत. मिक्सरमध्ये आपण कलिंगडाचे तुकडे टाकलेले आहेत, लिंबू पिळून घेतलेले आहे पहा. नंतर इथं मीठ टाकलेलं आहे पहा, आपण जे काळं मीठ म्हणतो आपण ते टाकले. थोडंसं इथं आलं टाकलेलं आहे पहा. आलं छान लागतं सरबतामध्ये. आणि इथं थोडा चाट मसाला पण टाकलेला आहे पहा. अशा पद्धतीने मिक्सरमधून आता आपल्याला थोडी साखर टाकायची आहे. कलिंगड गोड असल्यामुळे साखर एक 2-3 चमचेच आपण टाकणार आहे. चमचा पण छोटाचा आहे पहा. असं हे मिक्सरमधून आपण ते फिरून घेणार आहेत आणि ते पण गाळून पण घेतलंय पहा. आता याच्यामध्ये पण डायरेक्ट दाखवलंय आपण इथं ते चाळणीने गाळून घेतले. आता आपण ग्लासामध्ये ते ओतून घेऊ पहा. ग्लासामध्ये ओतून घेतलेलं आहे पहा, दोन्ही पण ग्लासामध्ये. असं हे कलिंगडाचं थंडगार सरबत लिंबाचं आपलं तयार झालेलं आहे पहा. आता याच्यानंतरचं जे बर्फ टाकलेला आहे पहा आपण, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं बर्फ टाकू शकता, कमी जास्त घेऊ शकता पहा. अतिशय थंडगार सरबत आपण इथं तयार केलं. नंतरचं सरबत आहे कलिंगड पुदिना सरबत. आपण नेहमीच्या वाटीने तिथं माप टाकले पहा. पुदिन्याची 7-8-10 पानं घेतलेली आहेत. नंतर इथं आपण आलं टाकलेलं आहे पहा. नंतर इथं ते मीठ टाकलेलं आहे, काळं मीठ म्हणतो आपण, ते टाकलेलं आहे थोडं. त्याने स्वाद येतो पहा चांगला. आणि चाट मसाला पण टाकलेला आहे पहा. चाट मसाला फार आवश्यक आहे या दोन्ही सरबतामध्ये. नंतर साखर टाकलेली पहा आपण, एक 2-3 चमचे साखर टाकतोय. कारण सरबत आपलं कलिंगड गोड आहे. मिक्सरमध्ये लावून घेणार आहेत पहा आपण हे. ते लिंबू पण पिळलेलं आहे पहा आम्ही याच्यामध्ये आधी. पण इथं ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून. आता चाळणीने आपण गाळून घेतलेलं आहे. आता इथं आपण ग्लास भरून घेणार आहेत पहा. ग्लासामध्ये सरबत टाकून घेतोय आपण. अतिशय सुवास सुटलेला आहे पहा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुदिना खाल्लेला चांगलाच असतो. त्याच्यामुळे आपण पुदिना सरबत इथं बनवलेलं आहे. आरोग्यासाठी एकदम आरोग्यवर्धक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे सरबत तयार झालेलं आहे पहा. नक्की ट्राय करा तुम्ही. याच्यामध्ये पण आपण आता बर्फ टाकलेला आहे पहा. सरबत आणि बर्फ असलाच पाहिजे. त्याच्यामुळे पुदिन्याची पानं पण इथं ठेवलेली आहेत पहा आपण. असं हे थंडगार सरबत नक्की प्रयत्न करा. बर्फ टाकतोय पहा आपण. तुमच्या आवडीप्रमाणे तो कमी जास्त तुम्ही करू शकता पहा. असं हे थंडगार सरबत नक्की ट्राय करा. आरोग्यवर्धक अशा पद्धतीने आपण ते बनवलेलं आहे. घरगुती साहित्यात बनवलेलं आहे. नंतरचं सरबत आहे आपलं सब्जा वापरलाय पहा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा खाल्लेला चांगला असतो. वाटीने आपण कलिंगडाच्या इथं तुकडे घेतलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये आता आपल्याला लिंबू पिळून टाकलेला आहे आपण. याच्यामध्ये मात्र आपल्याला आलं टाकायचं नाही आणि कुठला चाट मसाला पण टाकायचा नाही पहा. फक्त साखर टाकायची आहे. ते दोन्ही इथं स्किप करायचं, याच्यामध्ये ते चांगलं नाही लागणार पहा. आता आपण मिक्सरमधून गाळून पण घेतलंय पहा ते. मस्तपैकी गाळून घेतलेला आहे. आपण सब्जा जो आहे तो एक 15-20 मिनिटं आधीच भिजायला टाकलेला आहे. आणि या मिश्रणात पण मी तो सब्जा थोडासा मिसळून घेतलेला आहे पहा. आणि वरतून पण आपण चमच्याने थोडा टाकणार. तुम्हाला दिसतोय पहा, मिसळून घेतलेला दिसतोय त्याच्यामध्ये. आणि थोडेसे ग्लास कमीच भरलेत आपण, कारण आपल्याला वरून सब्जा टाकायचा आहे, बर्फ टाकायचा आहे आणि कलिंगडाचे काही तुकडे पण आपण इथं टाकणार आहेत पहा. स्पॉट्स थोडे दिसण्यासाठी आणि पिताना पण ते छान लागतात. टाकले पहा आपण त्याच्यामध्ये सब्जा टाकलेला आहे, भिजवलेला आहे तो. आता वरतून आपण बर्फ टाकणार आहे पहा. जितकं थंडगार असं हे सरबत इतकं आरोग्यवर्धक आहे. नक्की ट्राय करा. बर्फ टाकतोय आपण. कलिंगडाचे काप पण टाकतोय पहा वरून थोडे थोडे. त्याच्यामुळे सरबत पिताना एकदम मजा येते, छान वाटतं. नक्की ट्राय करा. उन्हाळ्यासाठीच ह्या रेसिपी बनवलेल्या आहेत. कलिंगडाचे असे काप टाकले आणि पिताना मस्त वाटतात पहा. असं एक कलिंगडाचं ह्याचं सरबत जे आहे सब्जा सरबत, कलिंगड सब्जा सरबत नक्की ट्राय करा. दिसायलाच किती सुंदर दिसतंय बघा.
नंतर आपण कलिंगडाची स्मूदी बनवणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण कलिंगड वाटीने मोजून घेतलेलं आहे. इथं आपल्याला पण दही टाकलेलं आहे. आपण दहीचा वापर करणार आहेत आणि अर्ध लिंबू पण पिळून टाकलेलं आहे पहा. याच्यामध्ये आपल्याला साखर वापरायची नाही पहा. आपण इथं मध वापरणार आहोत. ते फिरवून घेतलेलं आहे आपण. याच्यामध्ये आपण मध टाकलेलं आहे पहा. याच्यामध्ये कुठले चाट मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही पहा आपल्याला. मध्ये 1-2-3 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता पहा. आणि बर्फाचे खडे आपण याच्यात टाकणार आहे आणि नंतर फिरवणार आहे ते. असं फेसाळलेलं आपली स्मूदी दिसते. पाहता क्षणीच प्यावीशी वाटते पहा. मस्त तिला फेस आलाय चांगला. थंडगार झालेली ती स्मूदी. आपण वरतून बर्फ पण टाकून घेऊयात पहा. लिंबू याच्यात आपण अर्धच टाकलेलं आहे चवीसाठी. नक्की ट्राय करा पहा ह्या स्मूदी. स्मूदी चांगलीच असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. बर्फाळलेली, फेसाळलेली स्मूदी प्यायला कोणाला आवडणार नाही. आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला एक कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथं मी तुम्हाला ग्लास दाखवायचा प्रयत्न केलाय पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.